तर सगळ्यांचं म्हणजे मोठं येऊन गेल्यापासून आणि ब्रह्मान आपल्या फायनल म्हणजे 1 नंबर केल्यापासून कमेंट यायची एखाद्या 2 दादांची की आपल्या बाजीचं काय होतं नाही परत आणि आपल्या बाजीचं काय होतं नाही परत आणि बरोबर 4 दिवस झालं काय म्हणत्या बाजी आणि काय झालं आपला पाहिजे इथं तर हे विषय गेले 4 दिवस झालं चालतोय ह्यांना कर्मना सकाळी खरं सांगते सकाळी मला वाटत होतं की बाद झालं भाजी आपल्या दावणी लागा पाहिजे रात्रीपासून हे आमच्या दोघांचं चालूच आहे आणि काय म्हणतात का नाही ते आपल्या मनाचं म्हणजे आपण एखादा शब्द बोलतो तो खरा होतो ती खरा व्हायला लागलाय आणि आम्ही हा व्हिडिओ तुम्हाला पूर्वकल्पना न देता करतोय कारण की आज आपला बाजी म्हणजे संध्याकाळपर्यंत ना किंवा उद्या सकाळपर्यंत नाही तरी 2 तास लागतात जायला जवळ आहे नाही ट्रॉपिक महत्वाचं सगळ्यात ते आहे तरी पण बाजी उद्यापासून आपल्या लावणीला आपला बाजी आणि इतका आनंद व्हायला लागलाय बास आणि त्या दादांचं पण खरंच मनापासून एवढा आभार आहे त्यांनी जवळजवळ 1.5-2 महिने झाले 1 महिना सांभाळला आणि महत्वाचं मैदानात नेऊन बाजी त्यांनी सळा पळून दाखवलेला आहे मग आता ठरलं की आणूया त्यांनी जो शब्द दिला ते त्यांनी शब्द पाळला म्हणजे ती काय बोललेली आम्ही मैदानात बाजी पळवणार आणि बाजी आपला पळवला आणि एकदा नाही 2 वेळा पळवला त्याच दिवशी 2 वेळा पण बाजी छान पळाला म्हणून आता आपला बाजी ह्यांनी पण असे कर्म ना आपल्या फॅमिलीला माहित आहे ह्यांचा किती जीव आहे बाजीवर एवढी सगळेजण बोललेत बाजी विका पण आपण काय बाजी विकलेलं नाही आणि विकणार पण नाही सोडा कधीच आता जरी त्याने हिताल्यावर जरी तसं काय केलं तरी करू दे इथे एका बाजूला बसल बाहेर बसल तिकडे रानात बसल पण बाजी इथंच बसल मैदानात नाही तुम्हाला काय झाली रडायला आनंद अश्रू झाले खरंच झालं बाजी यायला लागला मला पण अंगावर काटा आला मी परवा दिवशी नुसतं कोल्हापूरचं दादा आले का भेटाय सबस्क्राईबर त्याच नुसतं बाजी सांगत होतं अंगावर काटा आलेलं माझी बरं करू बाजी म्हणजे ते दादा काय बोलले दादा आता बाजी मैदानात पळालाय सगळा मग काय करताय दादा तर म्हटलं चालतं बाजी म्हणजे कारण की असं आधी बोलणं झालेलं की दादा पण सांभाळतात तर शेवटी पुण्यासारख्या शहरात होय नंदी सांभाळणं सुखाचं नाही आम्हाला पण माहिती आहे भाड्यानं जागा घ्यावी लागते तिथं बांधावी लागते तर 1 महिन्याचं भाड सुद्धा त्यांनी आपल्या बाजीचं तिथं सोसलंय तर आम्ही खूप खूप आभारी आहे त्यांचं की त्यांनी आपला बाजी एवढे दिवस सांभाळला आणि आता चला आपला बाजी आता आपल्या उद्यापासून आपल्या दावणीला दिसेल रोज व्हिडिओ दिसेल होय तर ह्यो बाजीचा विषय अचानक झाला म्हणजे काय झालं म्हणजे त्या दादांचा पण फोन आला आणि दादा बोलले की दादा बाजी मैदानात पळाला मस्त म्हणलं हो अहो आम्ही पण एवढं खुश झालोय फक्त उलट ते दादा काय म्हणत होते 3 नंबरला राहिला नाराज अहो दादा म्हटलं शेवटला आला असता तरी आम्ही नाराज झालो नसतो फक्त त्यानं सळवलं पाहुणी देणं 12-12 किलोमीटर चालवणं त्यांच्या परीने त्यांनी भरपूर कष्ट पण घेतलेत त्याचा काही विषय नाही आणि ते दादा खरंच त्या दादांचं ते सिद्धा दादा आणि ते दुसरे त्यांचं बंधुराज या दोघांचं खरंच मनापासून इतका आभारी आहे आम्ही तुम्ही 1 महिन्यासाठी बाजी न्यायला सुराला लावला तिथं आल्यावर काय करायचं ते करू काय विषय नाही त्याला फक्त पहिला जे आपण जे बाजीचा काय विषय काय बाजीचा विषय काय नाही पळाला तरी चालेल त्यामुळे काय विषय नाही बाजी जीव बसलेला कधी वाया जाऊन देणार कधी ना कधी उद्या 100% कष्टाला फळ देणार आहे आणि आता आपल्याला फॅमिलीला गुलाल नव्हता होय ब्रह्माने शेवटी करून दाखवलं आता बाजी इथं आल्यावर म्हणणार आया ही जागा बघितल्या का वाटते हो मुक जनावर असते नाही तुम्ही किती पण वर्षाने आता मी तिथं गेलो बघ एक रिएक्शन बाजी बाजी यायला लागला आपला आता एमडीला सांग ये चोळाय दररोज एमडी म्हणजे याचा चुलता मिलिंद पाटील दररोज चोळा बाजीला याचा आणि आपली जे आसपासची जे सबस्क्रायबर फॅमिली आहे ती पण आता बरं झालं बाजी आला आणि सगळ्यांना रोज व्हिडिओ बघायचं होतं ग्रास ते बघायला म्हणजे उद्यापासून ते बघायला पण मिळणार आहे अरे भाऊ यायला लागलाय तुमचा मेन हुकमी एक्का त्यांचा हे ब्रह्माशेठ आता तुमची जागा पहिली होती तिथं येणार बाजी शेठ नाही ब्रह्मा म्हणणार आला माझ्यासारखा उंचीचा आला कोणतरी काय होईल ते होईल ब्रह्मा मच्छच्या नावानं सांग होय गाडी टाकला इधर मागाच्यानं बोलू तिने व्हिडिओ करत बसलो आपण झाली चालू कसलं तुम्ही नुसतं टाकलाय जातो म्हणून तोपर्यंत होय पांढरं शुभ्र वेगळं काय झालंय ते वेगळा पूर्णच्या पोटावरचं जे काळपटपणा होता का नाही निघून गेलाय होय पांढरा होणार पाऊस वेळपर्यंत जावा
तर हीच ती गाडी असणार आहे ज्यातून काय नाव टाकले बघा रायबा 6666. हे शोनुल्या. तर वरुण राजानं पण स्वागत केलेलं आहे आपल्या बाजीचं. बाजी शेट्टी गाडी आणायला आणि अजून साताऱ्यात पोहोचायचं आहे. बघू शकता किती आलंय. पाऊस चालू आहे. पुढं पुढं पाऊस वाढतोय बरं का. पाऊस चालू आहे. करा पाऊस चालला आणि डॅम भरपूर मोठा आहे. कितीला बसलं. तर बाजी शेटला आम्ही म्हणत होतो की हे करा आपल्या हायवेला आणून सोडा तिथनं बारा येईल. तर ते दादा बोलते की नाही इथं याचं करा म्हणजे गाडी घ्यायची आहे एवढं जाम आला तिथून निघालाय म्हणजे म्हणून मदत झाला म्हणजे जाऊ. आणि पाऊस होऊ शकता किती वाढलाय पाणी आपल्याला भागात का पडलं शेण्यात पाऊस पडलेला नाही. सेम आता काशीवर पडला का कापूसगड मध्ये पडलाय नेल्यात पडलाय. शेणच तेवढं राहायचं वाटेवर पडल्यावर काय नाही. शेणी नगरीत म्हणजे जास्त पुण्य होतं यार त्यामुळे पाऊस पडत नाही. असलं भारी वाटतं माहिती का. चला आता डायरेक्ट आपण भेटूया भाजीसोबत. तर आता आपण पोचलोय साताऱ्यात आणि आपले जे काय विषय दोन लेडीज आहे त्या मागाच्यानं गाडीकडे म्हटले आपल्या आपण काय गडबीड मारलाय काय आता आणि बघत होते रागानं. तर असू दे मेन मुद्दे. तर साताऱ्यात पोचलोय आता आणि ती मुलाखत पडलेली पहलवान साताऱ्याचे ते भारत वगैरे त्याच्या पहिलं त्याला काढले त्या दादांचा फोन आलेला त्यांच्याबरोबर बोलणं झालं. दादामध्ये योगायोगानं आला आहे तर ते दादा गाडी घालायला लागले. मला वाटतं की यू कॅन सी असं वाटतं मला. तर असू दे आणि ती दादा यायला लागली आपली गाडी घ्यायला. मग चालतं मध्ये या मग दादा पुढे थांबणार आहे हायवेला. मग आता दादा काय म्हणतील बघा व्हिडिओ तर आलं तर व्हिडिओ करायचा त्यांचा. चल ते शेअर करायचं होतं. ते दादा आपलं करून व्हिडिओ बघते. तर पहलवानची गाठ पडली हायवेला. तिथली गाठ घेतली आपण तिथले 2 किलोमीटर फक्त अंतर आहे. लागलं चला म्हटलं गोठा बघायला जाऊया भारत बघायचं आहे. बाकीचं सानंद आहे त्यांचं सानंद पण बघायला होती. चला पिकअप मागाय गाडी या लागल्या माझ्या. आपण जायचं आहे परत भाजी आपण बसली गेल्यानंतर आपण शेअर करायचं. हो गाणं बघा घेऊ आयुष्यपूर. कसं काय लावलाय इथं. हा कसं काय लावलाय इथं. हा हा बिल्डिंग जोरात आहे का. बारकी सातारमधली सगळ्यात मोठी वर आणि चाललं काम ती आयुष्यपूर. चला आता तिथे गेलो शेअर करूया आपण. या रणजित शेठ या म्हटले. तर या सोशल मीडियामुळे आपल्या फॅमिलीमुळे शेवटी तर यायलाच लागलं आपल्याला म्हणजे योगच आला. हां तर आपण आलेलो आहे या वस्तूवर. तर हे पहलवान ते विक्रम पहलवान नमस्कार. तर शेव काय नाव म्हटलं किलर किलर. हा गुन्हेगार लिहिला आहे जो. हा भारत आहे ना. भारत शेठ हे भारत तिथं काम चालू आहे त्यामुळे आवाज येतो. आपा कसं वाटतं हात. हा आणि ते पण राहू जोरात आहे. त्याचं नाव काय विटू रणजित साहेब. ह्यो विटू आणि ह्यो मथुर.
ते पण आहे म्हणा. आयला या थोडक्यात म्हणजे आमच्याकडे काम केले जा म्हणा तुम्ही. हा निशान हे तुम्ही माझ्या तू आयुष्यपत ऐ वस्तू झोपलाय का नाही बळवलाय. त्याचं नाव काय म्हणजे आज मैदानात काढलेलं नाही. दादा काय जाऊन नजर राहतो ना दादा. असं आहे अजून वर्ष व्हायचं आहे ना. आयुष्य खाणं काय आहे प्रेमा पडणार स्किन असे स्किन ह्याच्याकडे आहे बाबरे बाबरे स्किन आहे का असेच पाहिजे. भैया भैया असताय ना भैया 100% भैया आता काय मला असं माहिती आहे दादा 100% तर असं पाहिजे दावणीला. तर इकडं आहे भारत. लात वगैरे मारत नाही ना का ही काय भानगड तसंच आहे लंपी होऊन गेला काय विषय नाही. चौसा ही व्हिडिओ सांगितले की तुम्ही दिसतोय सांगतात आईला पहिला एक माणूस अक्कावर झोपू शकतो असं त्याचा रुंद आला चोळायसाठी. कशात मोडते मैत्रिणी मोडते हे पण जोरात आहे बरं का. हे कुठं आणलंय म्हटलं गाडीतलीच वासरं का आपण आपली घेतली फिरून पळण्याची बघून पलीकडच्या एकदमच गेला मथुरनं ते तर आमचे गाववाले इकडं आहे ते. तर आमचे गाववाले गाठ पडले काय झालंय डिझेलचा प्रचार डिझेल आणून दिले. कुठं आहे कामाला 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 आणेवाडी टोल आणेवाडी टोल मध्ये काय करतोस काम काम हायवे पेट्रोलची गाडी चालवतोय. हा तर हे आमचे गाववाले आहेत बापूराव 1-2 वेळेवर दिसला असतील. मग मी फोन लावलेला तर मला भुई जवळच आहे की आता ह्याच्यात दाखवतो काही पिकअप आहे पिकअप बघू आयशर डिझेल सप्लाय म्हणून आणायचं डिझेल घेऊन जास्त काम असते रे म्हणजे हायवेला काय का बंद झाला काय झालं काय होईल ते आपण सेवा द्यायची चालतंय. लय दिवसांना आपले गाठ पडल्या भाजी भरतो तेवढं कोण आहे तिकच आहे तेवढं हॉटेलमध्ये पण आला हे पण गावालाच आहे तिघ जण आहे ना तुम्ही तिसरा कुठं आहे भारी काम आहे तुमचं बरं का टेन्शन नाही काय नाही. आपल्या भाजी शेड जवळ आलेलो आहे आपण. आयुष्यपत बाजीराव फिटनेस मध्ये जोरात दिसतो राव. हा रजित हे बाजी बाजी ओळखलंस का रे
महाराष्ट्र किती बैल असते चांगली सोय केली पाहिजे. तुम्ही बघू शकता भाजी खूप होता आपला लाल माती नाही कुस्तीची माती काय तुझी माती त्या काय दादा तर तुमचं मनापासून आभार आहे. तुम्ही म्हणजे आम्ही विचार करतो तुम्ही मला माहिती आहे का जरा भाजीला खराब करणार मी आता विचार करतो भाजी आपला कसा दिसेल काय दिसेल तर शब्द संपू भाजी दिला नॉर्मल थोडा खराब केला नाही खराब नाही दिसत आम्हाला. तुम्हाला तुझं वाटतं की मी लई दिवसांनी बघितलं म्हणून बैल थोडासा खराब केला नाही ना उलट आम्हाला पिठलंच आवडलं भाजी असंच पिठलं पाहिजे. बऱ्याच तरी कुठे खाल्ली पोट बीट बैल खाऊन पिऊन बसलेला आहे दादा बरे आणि काय आता आपण कायम आपला आहे जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपली पाठी चालू राहणार कारण की त्याबद्दल नाही आपलं रिलेशन वेगळे तुम्हाला माहिती मी सांगितलं होता काय काय विषय करू आपण बाकी नाही तुम्हाला आम्ही शब्द दिला तो बैल सरळ पडणार आधी ते घेतलाय तो उद्या वेळ होईल तरी पण आपलं या दादाच्या यानं बोलतो विषय काय माहिती आहे का रणजित की दादा पुण्या बोलते ना भाजी साळा पळवणार दोन महिन्यात माझ्याकडे मी करणार दादानी तो शब्द पाळला मी दादानी जे बोलले जी खोडती बैलाची जी काय होती ती तुम्हाला आम्ही सांगितली का बैल असं करतोय म्हणून ती सरळ जी लावायची आपण ती करून दिलं राहिला प्रश्न दुसऱ्या गप्तीचा त्यात सांगितलं त्या दिवशी आमच्या हात नाहीये म्हणून तर मी काय म्हणतो दादा आज देतो तरी तुम्हाला सांगताना 3 महिने सांगितलं होते बैल मी महिनाभरातच रुटीन लावला दादा रणजित दादाच्या बरोबर हे सगळे घडवणारे हे दादा आहेत. दादाने आपल्याला एक शब्द दिलेला आणि आपण ते व्हिडिओ सांगितलेलं की दादाने एक शब्द दिलाय मैदानात भाजीला सगळा पळवणार दादाने ती करून दाखवलं जे शब्द दिलेला तो शब्द दादाने केला त्यामुळे आणि भाजी सगळा पळायला दादा म्हणतो दादा तरी मला काय म्हणतो ते नंबरला राहिला तुम्ही लागला अहो बरं शेवटला आला असतं तर मी लागलो फक्त तो सगळा आलाय त्याला आपली समाधान तरी ते वासू थोडं कमी झालं म्हणून वासू सोडून दिली निकाल मी टाकडा ह्यो सगळा आला जोपर्यंत गाडी ह्याच्यावर होती तोपर्यंत हा पण चांगला वळत होता जशी याला गाडी कडे झाली तर हा पण थोडासा कमी झाला वासरा बरोबर पळायला लागला दादा काय वाटतंय भाजी जातो त्यामध्ये स्वभाव कसं वाटतं मला तर नाही त्रास दिला पाहिजे मला अजूनही घाबरते दुसरं काय नाही चलो बैल मला नाही 2 दिवस फक्त बैलांनी हे केलं ते पण नवीन जागा होती त्यामुळं पण नाही मला त्रास नाही लागला या बटर टाकतो एवढं बैल मारत नाही आणि खरं सांगतो जे दादानी पहिल्या दावणीत बांधलेला पहिली दावणी त्या दावणीचं त्या दावणीत बघा म्हणजे भाजी कुठं आहे वर बघा काय आहे खाली बघा काय आहे तिकडं आजूबाजूला घर नव्हतं काही नव्हतं तिथं घर डायरेक्ट इथं माग आहे लक्ष देणारी लोक आहेत तिथं आजूबाजूला कधी मी नसलो तर ह्याच्या घरची येऊन पाणी पाजणार पाहिजे खायला टाकणार स्वतः याने खायला टाकलेले 4-5 आपल्यापेक्षा आणि महत्वाचं म्हणजे डोळ्यात पाणी वगैरे कसलं काही बंद झालं सगळं ते थोडा बंद झाला पाहिजे आपण काहीच नाही तो थोडा आपल्यापेक्षा मोठा काढा आपण इकडे लोक बाहेर काना पोहतो बरं तुम्हाला वाटेगावला बाहेर तुमच्याकडे हा कानाचा माणूस तुम्ही काय बनवायला बैल इथं असतो काना तो मागेलेलं आदतमध्ये महाराष्ट्र किती झालंय बैल आता सलग 5 महिने 1 नंबरचं मागे माहिती आहे आम्हाला ते तरी मला काय बैल आता तिकडेच पावसाळ्यात झाली परत तिला जाणार पावसाळ्यात आपल्या दादा काय तुम्ही व्हिडिओ बघतो ना बैल तिथं तसा करतो नाही काहीच मारत नाही सांगा पाहिजे दीपक त्यांच्या मागे लागला होता बैल मी सकाळी धुताना एका कासऱ्यावर नाही राहिली ते 2-3 फॅन फॉलोअर आहे जातात का सोडतात बाहेर फिरून मानतात बैलाला सकाळी फोनवर ते ह्याला भेटतात बैल सोडतात त्यांचं ते ताप लागतात पहिल्याला सोडतात बैल चालून आता चालू दोघं तिघं नाही तशी त्याला एक आमच्या भागात त्याला स्कॅनर लागला त्याला तो तुले पाठ दादा आभार एक महिना महिन्यात तुम्ही जे शब्द दिलेला ते दादानी करून दाखवलेला आहे ते बोलले ते मैदानात तुम्ही सगळा करून दाखवला पाहिजे भाजीला आपली केलंय आता ते तिथलं पण आपली जबाबदार आहे पद्धत मी तुम्हाला अजून सांगेल काय करायचं आणि काय नाही
असला दिसते बघा हो भाजी. आणि हो हो हळूहळू भाजी. आणि विषय काय झाला आहे, दादा आता त्यांच्या घरी घेऊन आली ते, कारण भाजीचं पूजन करायचं आहे. ते म्हणजे जाता जाता भाजीचं आपलं पूजन करूया म्हणून परत आणि भाजीला उतरला आहे. आणि शप्पथ इतकं भारी वाटतं मला का भाजीकडे बघितल्यावर. म्हणजे पहिला फिल यायला लागला, म्हणजे बैलगाडी क्षेत्रात म्हणजे पडलेलो तो फिल यायला लागला भाजीमुळे. दादा मेसेज वाचला का? मेसेज वाचला का मागाशी तुम्हाला दिलेला, व्हॉट्सअपला दिलेला? म्हटलं मेसेज वाचा म्हटलं नाही का? बैलगाडी क्षेत्र गाडीत बसल्या बसल्या कसं आहे क्षेत्र? अहो दादा 15 दिवस झाला पायरा करतोय आणि आज फोन केला की मला मी त्या पायऱ्यामुळे 4 पायऱ्या कॅन्सल केलो आणि त्याने आज फोन केला की नाही म्हणून. त्याने एवढं पण सांगितलं तुमचा टॉपचं नंदी आहे, टॉपमध्ये पळा, तर आमच्या घरी बाजारा मागे लागू नका, तुमच्यामुळे आमचं पहिलं 4 कॅन्सल झालं. हा बिन टापास आहे. लय शहाणा झाला गडी. ते फेसच काय म्हणलं डॉक्टर, काय बोलतो नाही काय? म्हणजे दादानी फेस येते म्हणून डॉक्टरशी पण दाखवलेलं. खरे एवढा आहे की आपण बैल हे आपला बाजी देताना दादा बोललेले एका मैदानात तुम्हाला पळवून दाखवणार 100%. आणि ती दादानी जो शब्द दिलेला ते दादानी शब्द केलेला आहे. त्या दादाचं नाव सिद्धा दादा आणि ह्यांचं बंधुराज आहेत ही. तर ह्यांचं नाव माहिती दादा नाव काय तुमचं? अथर्व. ज्या दिवशी भाजी घेऊन आले त्या दिवशी होते नाशिकमध्ये. या त्यांच्या आई ना, त्यांच्या आई. अहो ते दादा तुम्ही सांगा आता काय प्रॉब्लेम झाला नक्की? नाही अहो फोन फोन चालू. अहो ह्यांच्या भावकीला जरी झाले मग त्यामुळे जरा, आणि गेल्याशिवाय पर्याय नाही. भाजी लय शाना झालाय. मी म्हणतो हा यो फिटनेस ठेवायचा त्याचा. हा भाजी बरोबर वाजलेत 11:15 आणि भाजी माग बसली. आणि आम्ही भाजी न्यायला आलेलो कोण मी रणजित आणि या पिकअपचे जी मालक आहेत ते आप्पा, आम्ही तिघं झालोय. मग पुढं पण जागा बसायला आहे. तर मी काय म्हणलं आपला भाजी यार, आपलं भाजी यार म्हणजे काळीज आहे आपली, काळीज आपलं बाग एकटंच आहे ते काळी जवळ बसलोय. आणि तुम्हाला काळीज दाखवतो थांबा. हो काही आपलं काळीज. तर आत्ता वाजले ते 5:30 पावणे 6. आत्ता आलो जस्ट आम्ही. आणि बाजीनं उतरल्या हे फारसच गेला. उतरला ते असला घुमत आला, तिथनं इथं टेम्पो लावला, तिथनं असला पळत आला ते डायरेक्ट इथं येऊन. मग त्यानं ती जागाच वळाली, इथंच येऊन उभा राहिला. आणि बाजीचं सगळ्यात मोठं चाहतं म्हणलं तर बघा हे पक्ष ड्रायव्हर
जेव्हा बाजी गेला तेव्हा मला वाटतं आठवडाभर शेडकडे झाला नाही म्हटलं मला यूज वाटतं ना शेडकडं बाजी नाही. तर आता आणबान शान आपली आलेली आहे पुन्हा एकदा आपल्या दावणीला आपला बाजी. आपणच वाटते हा हक्काचा. आणि एक दुसरं शेअर करायचं तुमच्याबरोबर की दंगा एवढा उठला काय, एक उभा आहे, दोन उभा आहे, तिकडं ती राधा उभा आहे, इकडं लक्ष्मी उभा आहे, इकडं ब्रह्माशीट उभा आहेत, इकडं बाबरेशीट उभा आहेत ह्या दंग्याच्या ह्याच्यात. तर इकडं बघा लोड नाही घेत म्हणून नाव आहे यांचं रायबा शेट. उगाच नाव ठेवलं नाही, अजिबात लोड घ्यायला नाही. तुम्ही तिकडं काय करायचं ती करा. कसा बसलाय बघा, त्याला माहीत पण नाही बाजी आलाय म्हणून. बघा ए बाजी आलाय, बाजी तुझा भाव आलाय, ए बाजी आलाय. ऐ लोड नाही अजिबात. तिकडं म्हणा तुम्हाला काय करायचं ती करा नाही रे. हे आपले ब्रह्मास्त्र काय रे, बाजी आलाय बाजी आपला. किंवा अंगाव कसा नाही आला आत्ता बरं. चला त्याने टाकला तिनं आता वाटते बाजी पळत आलाय त्याच्या जागेवर स्वतःच्या. हा काय म्हणतो सपलाय काय कलर ते मला आव चौसा आहे काय वाटत आहे चौसा आहे का नाही. ते आत्तापुरती वैरण टाकली. आता सकाळी म्हणजे सकाळी झालंच, वाजले किती आहे गे होय चालू मग पाय मोकळ. उजवी आहे म्हणते जास्त, तसं दोन खांदी आहे म्हणते ते कुठनं पण म्हणजे म्हणजे स्पीड लावतोच तो. आपल्या ह्या जगात आहे ब्राह्मागत काय विषय नाही. आणि तिनं शरीर कसं नाही की तरी म्हणते ते ह्या जगात करायचं होतं त्यासमोर केलेलंच माही बॅगत. हे बघा बादशाह तुपला त्याला नाही त्याला फेर टाकायचं बघा की नाही फिरून जागा मैदान करायचं पेरा नाही हे ह्यात नाही नेल्यात कडल त्या बाबऱ्यावर टाकायचा काही डायरेक्ट बाबऱ्यावर मैदानात काढायचा नाही बाज्याला. मग असं करायचं डायरेक्ट दुसरा बैल मैदान पडलं का ना भैया, दुसरा बैल मैदान पडलं का नाही डायरेक्ट बाबऱ्यानं बाजा पडू काय उलतील घरच हा.